चला मंडळीनो एन्जॉय सुरुवात करूया। सिंदराव गावात बोटी आल्या तेरा गचल ग राधे, सिंदराव गावात बोटी आल्या तेरा गचल ग राधे। वा 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 सुंदर वडाची झाडा आणि आपण आता गुहागर मध्ये एंट्री केलेली आहे मंडळीनो। इथंच उतरायचं आपण, चला। नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा, काय समाजले मंडळीनो। सकाळचं 5:30 वाजलेत। सगळ्यांना गुड मॉर्निंग, सुप्रभात। आणि चला कामावर निघालेला आहे। आज दादाची लवकरची शिफ्ट आहे, त्यामुळे 5:45 वाजता गाडी सुटणार आहे। 5:45 बोललाय, 6 पर्यंत तरी सोडील, त्याच्यानंतर काय त्याला थांबता येणार नाही, म्हणून मी लवकर निघालोय। कालूक अजून भरपूर आहे आणि आज आम्ही जाणार आहोत गुहागरला। कारण जेव्हा लवकर निघतो तेव्हा आपल्याकडे 1-1.5 तास असतो ड्युटी सुरू व्हायच्या आधी। मग आम्ही कुठच्या तरी गावात जातो, तर आज आम्ही जाणार गुहागरला डायरेक्ट दादाच्या गाडीन। तिथे 1 तास फिरणार। मग आम्ही तुम्हाला तिथं काय काय, गुहागर डेपो, बाजारपेठ, व्याडेश्वर मंदिर, मेन समुद्र किनारा, असं सगळं बघूया आज, फिरूया मस्त आणि मग कामावर येऊ। चला मंडळींनो, दादा आले नाही, आपण वेळेवर आलेला आहे। चला 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 चला, काय झाला तिकडनं? हां मंडळीनो, चला येऊन पोचलेला आपण मोडकागरच्या पुढं। आता 5-10 मिनिटात आपण गुहागरला पोचणार आहे। आणि आज आम्ही तुम्हाला गुहागरचा समुद्र किनारा, गुहागर डेपो, व्याडेश्वर मंदिर दर्शन आणि अजून बराच काही गमतीशीर जम्मा करायचे, मस्त धम्माल। चला 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 गुहागर। काय अंकुश दादा, आज काय कामावर जायचा विचार नाही? शाळेला दांडी मारून येतात तसं आलं रे? नाही नाही, आपल्या हातात 1.5 तास आहे, त्यामुळे नेहमीप्रमाणे आपण लवकर आलेला आहे म्हणून फिरायचा 1 तास आणि लगेच बस पकडून कामावर 8:30ला हजर व्हायचं। वरविलीत कसा गेला होता, पाटपन्हाळ्यात कसा गेला होता, तसाच आज गुहागर। वा 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 सुंदर वडाची झाडा आणि आपण आता गुहागर मध्ये एंट्री केलेली आहे मंडळीनो। चला मंडळींनो, आपण येऊन पोचलेला आहे आणि समोरच आपल्याला दिसतोय श्री व्याडेश्वर मंदिर। तिथे आपण जायचं आहे आणि डाव्या बाजूला इथं एंट्री होते गुहागर बस डेपो। इथंच उतरायचं आपण, चला। मंडळीनो, गुहागरला येऊन पोचलेला आपण आता डेपोच्या जस्ट बाहेर आहोत। मागं आपल्याला दिसतंय श्री व्याडेश्वर मंदिर आणि आपण जरा डेपोत जाऊन येऊया आतमध्ये असा फिरून, कारण इकडे आला का मला जुने दिवस आठवतात। 8वी-9वी 2 वर्ष इथं होता ना मी, त्यामुळे डेपो, व्याडेश्वर मंदिर, समुद्र किनारा, पोलीस स्टेशन, गुहागरची शाळा, या सगळ्या आमच्या नेहमीच्या गोष्टी आहेत। चला सुप्रभात। हां होय होय, हा आमचा फेमस उसाचा रसवाला। इथं हा STD PCO कॉल होता, इथनं आम्ही गावात फोन करायचो आणि तेव्हा फोनवर बोलायची सवय नव्हती, तेव्हा मोठ्यानं वरडायचा होता, अख्ख्या डेपोला आवाज जायचा, हॅलो आयो मी इकडे पोचला। हां मध्यवर्ती बस स्थानक गुहागर, सर्व प्रवाशांचे हार्दिक स्वागत। या इकडे मुंबईला जाणाऱ्या गाड्या, बाकी कोल्हापूर, पुणे, चिंचवड, बाकी या पोबिंडी वगैरे आपल्या गुहागर तालुक्यातले लोकल गाव।
चिंद्रवळे कुठे आहे? चिंद्रवळे मासू आहे. अरे चिंद्रवळे आहे. नमस्कार साहेब. ब्लॉग बनवतो, चॅनल आहे कोकणी अस्सल कोकणी. आज जरा आलो गुहागर फिरायला. हो तर आता मंदिरात जाऊया. प्रसन्न झालो, प्रसन्न, धन्य एकदम. हा गाभाऱ्यातला जो सीन आहे तो बरा आहे की फोटो किंवा व्हिडिओ काढायला अलाउड नाही, कारण तो एवढा सुंदर आणि एवढा शांत आहे की म्हणजे एवढा भारी आहे, तो प्रत्यक्षात येऊनच बघितला पाहिजे. चला आता तू जाऊन ये. चला, मंदिराच्या उजव्या बाजून रस्ता पुढे गेला, आपल्याला जायचं आहे आता समुद्रावर. काय तलाव आहे? हा तलाव आहे. चला तलाव बघूया. पाणी कमी आहे पण बांधला आहे मस्त. पहिला अशा पावसाळ्यात पूर्ण भरून वाहतो. आता कुठे यायचंय? आता आपण समुद्रावर जायचं. मंदिर. चला हा बघा इथं आलो आपण. आता हा एक रस्ता गेला इकडं, मी जिकडं छात्रालयात राहत होतो त्या बाजूला, आणि हा रस्ता गेला तिकडं गुहागर पोलीस स्टेशन आणि हायस्कूलकडं, आणि इथून पुढं अंजनवेल आणि वेलदूरच्या तिकडं, आणि मागं जो दाखवला तो पुढं अजगोली गावात गेला. आणि हा इथूनच समोर बघा हे हाराचं दुकान, व्याडेश्वर मंदिर, आणि हा डेपोवरून आला रस्ता तसाच अगदी समोर इकडे गेला समुद्रावर, आणि लगेच एका नजरेत तुम्हाला इथं समुद्र दिसतो बघा. दोन्ही बाजूला नारळी पपळीच्या बागा, आणि त्यांच्यामधनं एक रस्ता अगदी सरळ रेषेत गेला समुद्रावर, आणि तुम्हाला इथून समुद्र पण दिसतोय. चला आपल्याकडे आज भरपूर वेळ आहे, मस्त अर्धा तास तरी आपण समुद्रावर मजा करू शकतो. तिथनं अजून किनाऱ्यावरनंच वाळूतून चालत आपण तिकडं समुद्रावर पोलीस स्टेशन तर तिकडं ग्राउंड आहे तिकडं जाऊ. तिकडनं फिरून मग वेळ असेल तर हायस्कूल दाखवू माझा आणि येऊ. तसा हायस्कूल तुम्ही पिक्चरमध्ये बघितला असेलच, किल्ला चित्रपटाचं शूटिंग त्याच हायस्कूलमध्ये झालं आहे. चला मंडळीनू, समुद्र समुद्र बघा. तुम्हाला माझा गाव म्हणजे गुहागर वगैरे दाखवायचं आहे, आणि निमित्तानं का होईना मी स्वतः गुहागरला आलो. नाही तर असा कशाला आम्ही येतो आहे का? जरी समुद्र आपल्याला बघावा वाटला तरी आम्ही हां, तर मी बोलत नाही. हा बघा तुम्हाला दाखवता, हे बघा आलेला जवळ, आणि हा माड बघा. ह्या स्टेप वरती चढण्यासाठी केली नाहीत का? त्या सुतार पक्षी करतो त्याने केला नाहीत. त्या सुतार पक्षी एवढ्या खाली नाही करीत. सुतार पक्षी अगदी वरती. बापरे, या माडाची उंची बघा. हे माणसांनी चढण्यासाठी केलेले आहेत त्या स्टेप. सुतार पक्षी अगदी उंचावर जाऊन तिथं 2-3 होल मारतो, ते उलट्या बाजूला मारतो. ते पण हे चढण्यासाठी केलेले स्टेप आहेत.
इकडे बघा, वा 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 वा. काय बघतोय शंकूचा, काय विचार आहे? चढायचा आहे वर? हां हा बघ, इथनं असा गेला 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 वर गेला, चला चला चढा चढा चढा, चढतोय, अजून पोचला नाही, अजून पोचला नाही. अरे बाप रे, जो ढगात जाऊन पोचला माड. एक नंबर ना बघ, ये कॅमेरा अँगल बाबू आता भारी आहे. चला अंकुशचा गेला, हां त्याला राहावला नाही, डायरेक्ट समुद्रात जायला वाटतं पोहण्या काढायला. वा, काय लाटांचा आवाज गुंजायला लागलाय कानात मंडळीनू. चला 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 पटकनचं जाऊया पुढं आता. माडांच्या बागेची मजा बघायला काय वेगळाच वाटते गो, खरोखर भारी. बघा आलेला अथांग सागर. हा आलेला लगेच. डेपोला उतरला तुम्ही बसनी येऊन तर चालत पण येऊ शकता. गाडी असेल तर डायरेक्ट बीचवरच आणाल स्वतःची. हा बघा ह्या बागा, तिकडनं आलेला तर रस्ता दिसतोय, गाड्या ह्या बागा दोन्ही बाजून मस्त. आणि हा बारीकसा ब्रिज क्रॉस केला की डायरेक्ट समुद्रात एंट्री. लाटा दिसायला लागल्या भावानू, चला रे. सकाळच्या वेळेला आलेल्या त्यामुळे पब्लिक कोण नाही आहे, तर गर्दी असते पर्यटनवाल्यांची. बोटी पण आहेत. बाबा नजर किती लहान आहे हे आता कळतंय समुद्र बघितल्यावर. पूर्ण मान फिरवायला लागते तेव्हा दिसतोय. नजर फिरवून दिसतच नाही आहे. म्हणजे हा अजगोली साईडचा टोक आणि दुसरा तो अंजनवेल साईडचा टोक, तर नजर अशी फिरवून दिसतच नाही. दोन मान फिरवशील तेव्हाच. चला आपण जरा पुढे जाऊ, आता भरतीचा टाईम आहे. होय होय पाणी मागं येते त्यामुळे जास्त पुढे जायचं नाही. त्या बोटी बघा मस्तपैकी मज्जा. बरं आता मी शांत राहता, तसा पण माझा आवाज येत नसेल तुम्हाला तर तुम्ही लाटांचा आवाज ऐका मस्त छान, तुम्हाला पण भारी वाटेल. हा सागरी किनारा. वेलकम टू माझ्या गावचा समुद्र. जाऊ दे, इथं एका ठिकाणी स्थिर राहतो मी, तुम्ही लाटा बघा फक्त. पाणी पायापर्यंत येतंय. तिकडे लोक आहेत 3-4 जण पाण्यात आहेत. ढोपऱ्या एवढ्या पाण्यात गेले. तेव्हा पाणी बघा कुठपर्यंत आला. बहुतेक आपल्याला पुढं जाऊन नाही जमणार कारण भरतीचं पाणी येतंय मागं. समुद्राच्या पाण्यात भरतीच्या टायमाला पण जाणं रिस्की, ओटीच्या टायमाला पण जाणं रिस्की. ओटीच्या टायमाला रिस्की का, कारण पाणी आत जायत असतं. आणि भरतीच्या टायमाला काय पाणी जरी बाहेर फेकत असला तरी बाहेर आलेला पाणी परत आत जातच वाहून, त्यामुळे तेव्हा पण रिस्कीच. हा 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 वा. चला मंडळीनो, एन्जॉय सुरुवात करूया. आपल्याला भरपूर टाइम आहे, मस्त भिजूया पाण्यात. चला या या या.
हा पोर एकदा पाण्यात उतरला ना का यायला म्हणत नाही लवकर. काय करणार, चल. समुद्र काय दररोज दररोज बघायला मिळतोय. नाही तर तुला झोडीत नाही निगडीच्या गाठीन. मी पण जो काय अडाण्यासारखा वागत होता, रेतीन भरलेल्या पाण्यात रेतीन भरलेली चप्पल रेतीपासून साफ करायची म्हणून त्याच पाण्यात धुवीत होता. चला जाऊया पुढं. चला ला 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 ला. आता जेवण टाकायचं. शालूचा एक डान्स होऊन जाऊ दे. हा गावचा गाणं बोलू शकतो. बोल बोल. नाही नाही, आता आपण समुद्र किनाऱ्यावर आलेलोय ना. हा मग चिंद्रावळे गावात बोटी आल्या 13 ग. हा 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 हा. चिंद्रावळ गावात बोटी आल्या 13 ग. चिंद्रावळ गावात बोटी आल्या 13 ग. चिंद्रावळ गावात बोटी आल्या 13 ग. चल ग राधे. चिंद्रावळ गावात बोटी आल्या 13 ग. चल ग राधे. चला, इथं काय दिवसभर जरी पाण्यात फिरलेला ना तरी आपलं काय समाधान होणार नाही. आपल्या 8:30ला ड्युटीला जायचं आहे. आता इथनं जाऊ, अजून थोडा किनारा बघितला मग पोलीस चौकीकडनं परत बाजारपेठेत येऊ. हा चला मंडळीनू, लय झाली धमाल मस्ती. आता कामाचा जायला हवा. हा बघा इकडे खडक किती मस्त लाटांचा तडाखा अडवण्यासाठी पावसाळ्यात. आत्ता एवढा नाही, आता पाणी तरी इथपर्यंत आलाय भरतीचा. पावसाळ्यात कुठे येत असेल म्हणून तर संरक्षक भिंत बनवलेली आहे. काय समजली? आम्ही बाहेर जायला वाट बघता होती कुठं आहे, इथनंच चढायला हवाय. हां आपले गुहागर. हां थांबा. हां चला, किनाऱ्यावर आलेला बाहेर. आणि आता आपण उंट बघूया. उंट हे बघा, ह्या दोघांची जोडी आपण जर नांगराला केलेली तर अंको हा जो सगळा एकदाच नेते टरटर होईल. पण ह्याच्या उंचीचा नांगरी कुठं ना आणायचा. ह्यानी जर मान वर केली, अरे जवळ जायला का जागा नाही कुठनं आपल्याला. पुढे जाऊन बघू. बगला पण आला तेवढ्या त्याच्या पाठीवर बसायला. वा, पण बांधलेला आहे ना रे बाबा. पुढे जातोय, जाऊ दे. चला चला. आणि हा आमचा पोलीस ग्राउंड, जिथं आम्ही हॉस्टेलला असताना दर रविवारी क्रिकेट आणि फुटबॉल पण खेळलो. इथे टुर्नामेंट पण व्हायच्या ना त्या टायमाला. आता पण होत असतील. इथं जाम खेळायचो आम्ही. म्हणजे एकतर ओव्हरम क्रिकेट, नाही तर मग त्या कोपऱ्यांना छोटा बॉक्स ग्राउंड सर्कल बनवून बॉक्स अंडरम खेळायचो. समोर त्या भिंतीला पार गेला की 6. इथनं हा पिच आहे. मागं बॉल जाऊ नये म्हणून नेटला लावली. तेव्हा नेट नव्हता, बॉल मागं तिकडे जायचा. तर नारळच्या बागाच्या सुरुवातीला ती विहीर आहे, त्या विहिरीत जायचा कधी कधी. मग आमच्यातला कोणतरी एक विहिरीत उतरून बॉल काढायचा. पायटणे असतात ना विहिरीना. हां सिमेंटचा आहे हा, पहिल्यापासून सिमेंटचा. आम्ही होतो तेव्हापासून आहे. कसा मस्त वाटला ना एकदम आजचा ब्लॉग. अजून भरपूर गुहागरमध्ये भरपूर काय काय फिरण्यासारखं, पण आपल्याला टाईम नाही. सुट्टीचा दिवस असता तर अख्खा दिवस फिरलेला असता. आता त्या इथं परत मुख्य रस्त्यावर आलेला. ही बस येते, तो रस्ता गेला तिकडे डेपोकडं. हां
आणि आपल्याला आपण जायचं आहे हायस्कूलला जाण्यासाठी इकडनं जाऊन येऊया. ये अंकू. जवळ आहे. मंडळीनू, तुमचा बाबूदादा जिथं 8वी आणि 9वी 2 वर्ष शिकला त्या हायस्कूल समोर आपण आलेला आहे. आणि हा समोर दिसतोय उजव्या बाजूला तो हायस्कूल आहे समोर. इथं पहिलीपासनं 10वीपर्यंत वर्ग आहेत. आता पण 10वीपर्यंत असतील किंवा कदाचित ज्युनियर कॉलेज केली असेल तर माहिती नाही. इथं त्याच्यामध्ये पण तुकडे आहेत. अ ब क ड ई. 9वीपासून मला वाटतं 8वीपासून आहेत त्या. चला हा बघा ही कमान गुहागर एज्युकेशन सोसायटी गुहागर, श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्या मंदिर गुहागर. आणि समोर पहिल्या माळ्यावरती मी डाव्या बाजूला माझा 8वी ईचा वर्ग होता. नंतर 9वीला मी इकडं कोपऱ्यात नाही इकडं समोर उजव्या बाजूला आतमध्ये 9वीचा वर्ग होता. 10वीला मी इथं नव्हतो त्यामुळं माझ्या गावी गेलो. आणि या बाजूला पण हायस्कूलचे दुसरे वर्ग चालतात, 3री 4थी वगैरे. आणि हा आपल्या हायस्कूलच्या परफॉर्मन्सचा स्टेज आहे, समोर आहे तो. आणि या शाळेच्या मागं मैदान आहेत, तिकडे जाऊया. तर मैदानात जाऊन येतो कारण त्या मैदानात आम्ही खेळलेला भरपूर आहे. तर एवढ्या वर्षांना आज जातो आहे व्हिडिओच्या निमित्तानं, तर जाऊया. हे नवीन आहे. आणि हे आपल्या बाबूदादाच्या शाळेचा ग्राउंड. इथं खेळायला आम्ही भरपूर खेळलो आहे, क्रिकेट म्हणा. आणि इथनं आम्ही तिथं पलीकडे उडी मारून समुद्रकिनाऱ्यावर पण गेलो आहे. त्यामुळे समोर तुम्हाला समुद्र दिसतच आहे. बघा आता पण इथं क्रिकेट खेळलं जात आहे. इथं धावणीच्या स्पर्धा सगळे खेळ इथंच व्हायचे. खो खो मोठे मोठे सर्व खेळ, फुटबॉल, क्रिकेट. आम्ही तेव्हा माडाला. तू आलेलास? स्पर्धा वगैरे शाळेच्या होतात तेव्हा? कबड्डी. अच्छा, तालुकास्तरीय स्पर्धा ना. हां, कबड्डीच्या इथं आलेलास काय? बरं, चला आता आपण जाऊया. मस्त मजा आली फिरून. चला मंडळींनो, परत येऊन पोचलेला व्याडेश्वर मंदिराजवळ. 2 वड आहेत बाजूबाजूला, केवढे मोठे आहेत बघा. पूर्ण मान वर करायला लागते. अजून काय दाखवायचं राहिलाय? आता लगेच होणार का नाही काय? बघा मगाशी आलेल्या तेव्हा 2च गाड्या आणि आता डेपो भरला. सगळ्या गाड्या लागल्या फलाटाला. आता एक एक सुटतील मस्तपैकी सगळ्या गावात जायला. सांगा काय विचार आहे अंकुशदा? तसा काय विचार करू नका कारण अजून ऊन वाढलेला नाही आहे आणि नुसतं घुंगरू वाजतायत, बाकी काय त्याच्यात काय नाही आहे. हो काय दादा आहेत घेतोय? गुहागर, दोडवली, आबलोली ह्या आपल्या वाडीतनं जाते. ह्या गाडी आबलोलीत. गुहागर, वेळणेश्वर, हेदवी कुठची आहे? जाऊ दे, वेळ आहे आपल्याकडे. गुहागर, त्रिशूल, साखरी. अच्छा, रत्नागिरी आहे. हां, गुहागर, बोरिवली. चिपळूण, अर्नाळा. अर्नाळा म्हणजे विरारचा तो अर्नाळा किल्ला आहे तिकडं. हा,
तिकडेच किनाऱ्यावर एकदम. वा क्या बात आहे. जायला हवं मग एक दिवस. चला आता बस मी इथं बसतो विंडोला. बसतो मी इथं. आहे हां बस जास्त लांब नाही. समुद्रावर गेला होता. आलो फिरून आलो. आता गपचिप कामाला चला. चला मंडळीनू, आजचा दिवस मस्त छान संपलेला आहे. कामावरनं निघालेला आता. दादा यायला टाईम आहे तोपर्यंत आम्ही जरा पुढं चालतो टाईमपास. आणि लय आता मोठा व्हिडिओ झाला आहे त्यामुळे आता काय घरात जायचा वगैरे काय वेगळा दाखवित नाही. व्हिडिओ आता इथंच संपवत आहो. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच कारण आम्ही पण धमाल केलेली आहे जाम. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय. काळजी घ्या.